हेलो। आप शुरू कर दो। आप वेट मत करो। ओके, ठीक हाँ, अगर कोई प्रॉब्लम होगी तो हम कम्युनिकेट कर देंगे व्हाट्सएप पे आपको। ये रेगुलर वे में रखना है हमको, आपको आना है और स्टार्ट करना है, चले जाना है। है। ओके ओके, फाईन, ठीक आहे. चला, गुड इव्हनिंग एव्हरीवन. माझं नाव निशांत बिरंजन आहे, फ्रॉम एम्स नागपूर. आणि आज आपण घेऊ सेशन 2. आणि आपला टॉपिक काय आहे आज? आपला टॉपिक आहे केमिकल बॉन्डिंग अँड मॉलिक्युलर स्ट्रक्चर. ठीक आहे, तर हे जे चॅप्टर आहे हे आपलं युनिट 4 आहे एनसीईआरटी मध्ये. याच्यामध्ये आपले लर्निंग ऑब्जेक्टिव्ह जे होते ते आपण काय काय बघितलं आहे आतापर्यंत. मागच्या सेशन मध्ये आपण बघितलं की कॉसेल लुईस अप्रोच काय राहते टू केमिकल बॉन्डिंग. मग आपण एक्सप्लेन केला ऑक्टेट रूल आणि त्याचे लिमिटेशन्स काय आहे. मग आपण शिकला की कसं आपण ल्यूइस स्ट्रक्चर्सला बनवू शकतो ऑफ सिंपल मॉलिक्युल्स. नेक्स्ट आपण बघितला फॉर्मेशन ऑफ डिफरंट टाइप ऑफ बॉन्ड्स. ठीक आहे, आणि आज आपण आता सुरू करू त्याचे नंतरचे टॉपिक्स आहे. फॉर्मल चार्ज आपण बघितलं होतं. मग लिमिटेशन्स, त्याच्यानंतर आपण आयोनिक किंवा इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड काय असते ते बघितला. लॅटिस एन्थॅल्पी काय असते इथपर्यंत आपण कव्हर केलेला होता. चला, तर नेक्स्ट आपण बघू आता. नेक्स्ट आपला जे टॉपिक आहे ते आहे बॉन्ड पॅरामीटर्स. ठीक आहे, बॉन्ड पॅरामीटर्स म्हणजे जे आपला दोन ऍटम्स च्या मधात जे बॉन्ड असते, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड, ते बॉन्डचे कोणते कोणते पॅरामीटर्स आहेत. ठीक आहे, सगळ्यात पहिले आपण बघू बॉन्ड लेंथ. बॉन्ड लेंथची डेफिनेशन काय? बॉन्ड लेंथ is defined as the equilibrium distance between the nuclei of two bonded atoms in a molecule. ठीक आहे, बॉन्ड लेंथ काय असते आपलं? इक्विलिब्रियम डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियर ऑफ टू बॉन्डेड atoms इन अ मॉलिक्यूल. जसं की इथे बघा, हे आपलं एक मॉलिक्यूल आहे, हे वाला. याच्यामध्ये जे न्यूक्लियर आहे त्यांच्यामध्ये किती डिस्टन्स आहे आणि इक्विलिब्रियम डिस्टन्स म्हणजे स्टेबिलिटी जेव्हा आहे, स्टेबल डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियर ऑफ टू बॉन्डेड atoms, दोन बॉन्डेड atoms आहेत त्यांचे मॉलिक्युलच्या मधात जे डिस्टन्स आहे ते आहे आपला बॉन्ड. ठीक आहे, तर हे झाले आपली डेफिनेशन. नेक्स्ट, बॉन्ड लेंथला जर आपल्याला मोजायचं आहे कसं मेजर करू आपण त्यांना? स्पेक्ट्रोस्कोपिक, एक्स रे डिफ्रॅक्शन आणि इलेक्ट्रॉन डिफ्रॅक्शन टेक्निक. ठीक आहे, 3 टेक्निक्स आहे आपल्याजवळ: स्पेक्ट्रोस्कोपिक, एक्स रे डिफ्रॅक्शन आणि इलेक्ट्रॉनिक डिफ्रॅक्शन. प्रत्येक ऍटम जे असते बॉन्डेड पेअरचा ते आपल्या बॉन्ड लेंथ मध्ये कॉन्ट्रीब्युट करते. आणि कोव्हॅलंट बॉन्डच्या केसमध्ये जे आपला कॉन्ट्रीब्युशन आहे प्रत्येक ऍटमचा त्याला आपण काय म्हणतात? कोव्हॅलंट रेडियस ऑफ दॅट ऍटम. ठीक आहे, नेक्स्ट कोव्हॅलंट रेडियस बघायला. कोव्हॅलंट रेडियस इज मेजर्ड approximately as the radius of an atom's core which is in contact with the core of an adjacent atom in a bonded situation. खूप कॉम्प्लेक्स डेफिनेशन आहे, आपण अर्थ बघूया याचा. ठीक आहे, जे आपलं कोणत्याही ऍटमचा कोर राहते म्हणजे सेंट्रल वाला पार्ट, ते कॉन्टॅक्ट मध्ये आहे दुसरा जे ऍडजसंट ऍटम आहे ज्याच्यासोबत ते बॉन्ड बनवत आहे त्याच्यामध्ये त्याच्या पासून कॉन्टॅक्ट मध्ये आहे ते जे आपलं रेडियस आहे ऍटमच्या कोरचा ते आपलं राहते कोव्हॅलंट रेडियस. ठीक आहे, आणि कोव्हॅलंट रेडियस आहे आपला हाफ ऑफ द डिस्टन्स बिटवीन टू सिमिलर atoms joined by a covalent bond in the same molecule. तर हे झाले आपले बॉन्ड लेंथ आणि कोव्हॅलंट रेडियस. याच्या नंतर आपण बघू वान डर वाल्स रेडियस. जे आपलं वान डर वाल्स रेडियस आहे त्याचं अर्थ काय आहे? वान डर वाल्स रेडियस रिप्रेझेंट्स overall size of the atom which includes its valence shell in a non-bonded situation. बरोबर, तर वान डर वाल्स रेडियस काय आहे आपला? ते आपल्याला सांगते ओव्हरऑल साईज ऑफ अन ऍटम. ठीक आहे, एक ऍटम आहे त्याचा पूर्ण साईज आणि त्याच्यामध्ये काय इन्क्लुडेड आहे? त्याचा व्हॅलन्स शेल नॉन बॉन्डेड सिच्युएशन मध्ये. बरोबर, चला
हे दोन फिगर्स आहेत ते बघा आता. एक आपलं कोव्हॅलेंट मॉलिक्यूल आहे. कोणतं मॉलिक्यूल आहे? ए बी. हे जे ए बी मॉलिक्यूल आहे याच्यामध्ये दोन ऍटम्स आहेत, ऍटम ए आणि ऍटम बी. रेडियस जे रेडियस आहे ऍटम ए चा ते आहे आर ए आणि ऍटम बी चा रेडियस आहे आर बी. जे बॉन्ड लेंथ आहे ते आहे कॅपिटल आर इज इक्वल्स टू आर ए प्लस आर बी. बरोबर. नेक्स्ट आहे फिगर 4.2. याच्यामध्ये दोन प्रकारचे रेडियस दिलेले आहेत. कोणते कोणते? कोव्हॅलेंट अँड वांडर वाल्स रेडियस ना, क्लोरीन मॉलिक्यूल. चला, तर हे जे कोव्हॅलेंट आणि वांडरवाल्स रेडियस आहे ते आपले इनर सर्कल्स आहे, जे आपला क्लोरीन ऍटमचा साईज सांगतात. ठीक आहे. कोव्हॅलेंट रेडियसला आपण कसे रिप्रेझेंट करू? आर सी. आणि जे आपलं वांडर वाल्स रेडियस आहे ते आहे आपला व्ही डी डब्ल्यू. बरोबर. नेक्स्ट. आता हे जे टेबल आहे 4.2 याच्यामध्ये आपल्याला काही काही आपले टिपिकल ऍव्हरेज बॉन्ड लेंथ जे राहतात, ठीक आहे, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड मध्ये ते दिलेले आहे. इन जनरल आपला रूल असा असते की सिंगल बॉन्डचा रेडियस आहे ते सगळ्यात जास्ती असते कम्पेअर टू डबल, आणि मग जे सगळ्यात कमी राहते ते राहते ट्रिपल बॉन्ड साठी. ठीक आहे. चला, हे होत आपलं बॉन्ड. नेक्स्ट आपण बघू बॉन्ड अँगल. बॉन्ड अँगलचे काय अर्थ आहे? अँगल बिटवीन द ऑर्बिटल्स containing bonding electron pairs around the central atom in a molecule or complex ion. ठीक है, ये है अपना डेफिनेशन. एंगल बिटवीन द ऑर्बिटल्स कंटेनिंग बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर्स. आपले जे ऑर्बिटल ज्याच्यामध्ये बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर्स आहे. बॉन्डिंग म्हणजे दोघे ॲटम्सचे इलेक्ट्रॉन्स राहील त्याच्यामध्ये अराउंड द सेंट्रल ॲटम इन अ मॉलिक्यूल और कॉम्प्लेक्स आयन. मॉलिक्यूल मध्ये किंवा कॉम्प्लेक्स आयन. आणि हे जे बॉन्ड अँगल आहे त्याला आपण स्पेक्ट्रोस्कोपिकली मेजर करू शकतो. आणि हे आपल्याला काय आयडिया देते रिगार्डिंग डिस्ट्रीब्युशन ऑफ ऑर्बिटल्स अराउंड द सेंट्रल ॲटम इन अ मॉलिक्यूल और कॉम्प्लेक्स आयन. आणि म्हणजे आपण याच्याने त्याचं जे शेप आहे ते डिटरमाइन करू शकतो. बरोबर. एक्झाम्पल साठी बघा इथे HOH. आता हे HOH जे आहे, OH बॉन्ड जे आहे सिंगल बॉन्ड्स त्यांच्या मधातला जे अँगल आहे ते आहे 104.5 डिग्री. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघू बॉन्ड एन्थॅल्पी. बॉन्ड एन्थॅल्पीचा काय अर्थ आहे? आतापर्यंत आपण बघितलं बॉन्ड लेंथ आणि बॉन्ड अँगल. नेक्स्ट आहे आपला बॉन्ड एन्थॅल्पी. बॉन्ड एन्थॅल्पी काय अर्थ असते? अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक वन मोल बॉन्ड्स ऑफ अ पर्टिक्युलर टाइप बिटवीन टू ॲटम्स इन अ गॅशियस स्टेट. किती एनर्जी आपल्याला पाहिजे ते आपण 1 मोल बॉन्ड्स ब्रेक करू शकतो ऑफ अ पर्टिक्युलर टाइप बिटवीन टू ॲटम्स इन अ गॅशियस स्टेट. ठीक आहे. आता जे आपलं युनिट आहे बॉन्ड एन्थॅल्पीची ते काय आहे? किलो जूल पर मोल. आता महत्वाचा पॉइंट काय आहे आपल्या इथे? लार्जर द बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी स्ट्रॉंगर विल बी द बॉन्ड इन द मॉलिक्यूल. म्हणजे सोपं आहे की जितकी जास्त आपल्याला एनर्जी द्यायला लागेल त्या बॉन्डला ब्रेक करायसाठी तितकं स्ट्रॉंग होईल ते बॉन्ड. ठीक आहे. आणि पॉलीएटॉमिक मॉलिक्युल्स राहतात त्यांच्यामध्ये जे बॉन्ड्सचे मेजरमेंट आहे ते थोडं जास्त कॉम्प्लेक्स होतं. ठीक आहे. आता इथे बॉन्ड लेंथ आपल्याला दिलेली आहे. ठीक आहे. इथे कोव्हॅलेंट रेडिया दिलेला आहे. म्हणजे पॉलीएटॉमिक मॉलिक्युल जे होते त्यांच्यामध्ये खूप सारे बॉन्ड्स आहेत आणि आपण असं एक पर्टिक्युलर व्हॅल्यू एक बॉन्ड साठी असं नाही काढू शकतो. ठीक आहे. म्हणूनच आपण त्यांच्यामध्ये मीन किंवा ऍव्हरेज बॉन्ड एन्थॅल्पी जे कॉन्सेप्ट आहे त्याचा प्रयोग करतो. आणि हे आपल्याला कसं भेटते? डिवायडिंग टोटल बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी बाय द नंबर ऑफ बॉन्ड्स ब्रोकन. ठीक आहे. डिवायडिंग टोटल बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी बाय द नंबर ऑफ बॉन्ड्स ब्रोकन. हे राहते आपला मीन किंवा ऍव्हरेज बॉन्ड एन्थॅल्पी. चला, याच्यानंतर आपण बघू बॉन्ड ऑर्डर. ठीक आहे. बॉन्ड ऑर्डरचा काय अर्थ आहे?
आता कोव्हॅलंट बॉन्डचं जे लेवल डिस्क्रिप्शन राहते त्याच्यामध्ये बॉन्ड ऑर्डर कशाने भेटते आपल्याला? नंबर ऑफ बॉन्ड्स बिटवीन टू ॲटम्स इन अ मॉलिक्यूल. ठीक आहे, बॉन्ड ऑर्डरचा काय अर्थ आहे? नंबर ऑफ बॉन्ड्स बिटवीन टू ॲटम्स इन अ मॉलिक्यूल. ते राहतं आपलं बॉन्ड ऑर्डर. जसं की H2 बघा, H2 मध्ये O2 मध्ये आणि N2 मध्ये जे बॉन्ड ऑर्डर्स आहे ते किती आहे? 1, 2 आणि 3. ठीक आहे, कारण की H2 मध्ये सिंगल आहे, O2 मध्ये 2 शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर आहे, म्हणून त्याचे बॉन्ड ऑर्डर आहे 2 आणि N2 मध्ये 3. आता एक स्टेटमेंट दिलेले आहे इथे, isoelectronic molecules and ions have identical bond order. फॉर एक्झाम्पल F2 आणि O2-2 त्याच्यामध्ये बॉन्ड ऑर्डर किती आहे? 1. N2, CO आणि NO+ त्यांचं बॉन्ड ऑर्डर आहे 3. म्हणजे जे आपलं मेन कन्क्लुजन आहे ते काय? आयसोइलेक्ट्रॉनिक मॉलिक्युल्स अँड आयन्स त्यांच्यामध्ये आयडेंटिकल बॉन्ड ऑर्डर्स राहतात. जर इलेक्ट्रॉनचा नंबर सेम आहे तेव्हा बॉन्ड ऑर्डर पण सारखं आहे. आता एक कोरिलेशन आपला काय आपण एस्टॅब्लिश करू शकतो इथे स्टेबिलिटीज ऑफ मॉलिक्युल्स साठी विथ इंक्रीज इन बॉन्ड ऑर्डर. बॉन्ड एंथॅल्पी इंक्रीजेस अँड बॉन्ड लेंथ डिक्रीजेस. ठीक आहे, बॉन्ड ऑर्डर जे आहे ते वाढत आहे, बॉन्ड एंथॅल्पी पण वाढेल आणि जे बॉन्ड लेंथ आहे ते कमी होईल. बरोबर, तर हे झालं आपलं बॉन्ड ऑर्डर. याच्यानंतर आपण बघू रेझोनन्स स्ट्रक्चर्स. रेझोनन्स स्ट्रक्चर्स म्हणजे काय राहतात? आपण आता बघितलेलं आहे की फक्त एक जर आपण लुईस स्ट्रक्चर काढू तर ते आपल्याला चांगल्याने नाही रिप्रेझेंट करते कोणत्याही मॉलिक्युलला. ठीक आहे, हे जे कॉन्सेप्ट ऑफ रेझोनन्स आहे याचा मेन अर्थ काय आहे? जेव्हा एक सिंगल लिव्ह स्ट्रक्चर कोणत्याही मॉलिक्युलर डिस्क्राईब नाही करू शकत तेव्हा नंबर ऑफ स्ट्रक्चर्स ज्यांची एनर्जी सिमिलर आहे, पोझिशन्स ऑफ न्यूक्लिआय, बॉन्डिंग आणि नॉन बॉन्डिंग पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे ते आपण घेऊ आणि त्यांना आपण म्हणू कॅनॉनिकल स्ट्रक्चर्स. ते हायब्रिडचे, आणि हे जे हायब्रिड आहे कॅनॉनिकल स्ट्रक्चर्स ते आपल्या मॉलिक्युलला ऍक्युरेटली डिस्क्राईब करतात. ठीक आहे, हे बघा, हे जे बोर्ड मध्ये स्टेटमेंट दिलेले आहे तेच आपण आता बघितले की केव्हा कोणता एक सिंगल लुईस स्ट्रक्चर आपल्याला नाही सांगू शकते की एक मॉलिक्युलला कसं डिस्क्राईब करायचं, तेव्हा आपण खूप सारे स्ट्रक्चर्स घेऊ ज्यांची एनर्जी जी आहे ते सिमिलर आहे, पोझिशन ऑफ न्यूक्लिआय, बॉन्डिंग आणि नॉन बॉन्डिंग पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आपण घेऊ, आणि हे आहे आपले कॅनॉनिकल स्ट्रक्चर्स. ठीक आहे, हायब्रिडचे, आणि हे आपल्या मॉलिक्युलला ॲक्युरेटली डिस्क्राईब करेल. ठीक आहे, जसं की ऑक्सिजनसाठी ओझोनसाठी बघा इथे हे आहे आपला ओझोनचा मॉलिक्यूल O3. ओझोनसाठी फर्स्ट, सेकंड आणि थर्ड फिगर बघा. फर्स्ट फिगर मध्ये राईट साइडला 2 बॉन्ड्स आहेत, सेकंड फिगर मध्ये लेफ्ट साइडला 2 बॉन्ड्स आहेत, आणि थर्ड जे आपलं फिगर आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन जे आहे ते शेअर होत आहे दोघही साईडला. ठीक आहे, हे जे 2 स्ट्रक्चर्स आहे वरचे 1 आणि 2 हे आहे आपले 2 कॅनॉनिकल स्ट्रक्चर्स, आणि जे स्ट्रक्चर 3 आहे ते आहे आपला रेझोनन्स हायब्रिड. ठीक आहे, तर हे जे आहे थर्ड स्ट्रक्चर ते आहे आपला रेझोनन्स हायब्रिड. नेक्स्ट, जेव्हा आपल्याला रेझोनन्स दाखवायचं आहे तर आपण त्याला डबल हेडेड आयरॉने दाखवू. बरोबर, आणि दुसरे आपले जे एक्झाम्पल्स आहे अपार्ट फ्रॉम ओझोन ते कोणते कोणते आहे? एक आहे आपला कार्बोनेट आयन. कार्बोनेट आयन म्हणजे CO3-2, आणि दुसरा आहे आपला CO2 मॉलिक्यूल. ठीक आहे, हे 2 कार्बोनेट आयन आणि कार्बन डायऑक्साईड मॉलिक्यूल. आता हे वाला जे प्रॉब्लेम 4.3 आहे याच्यामध्ये त्यांनी CO3-2 म्हणजे कार्बोनेट आयन जे आहे त्याचा रेझोनन्स दाखवलेला आहे. 1, 2 आणि 3 हे 3 स्ट्रक्चर्स आहेत. तसंच CO2 मॉलिक्यूल साठी ठीक आहे 2 आपले कॅनॉनिकल स्ट्रक्चर्स आणि एक आपला हायब्रिड, रेझोनन्स हायब्रिड. म्हणजे आपण काय काय स्टेट करू शकतो, आता काय आपण फॅक्ट्स याच्यामधून काढू शकतो. रेझोनन्स स्टेबिलायझेस द मॉलिक्यूल
as the energy of resonance hybrid is less than the energy of any single canonical structure. ठीक आहे. रेझोनन्सचे जे फिनॉमिनन आहे ते आपला मॉलिक्यूलला स्टेबलाइज करून देते. ठीक आहे. कारण की जे एनर्जी ऑफ रेझोनन्स हायब्रिड आहे ते कोणत्याही एक कॅनॉनिकल स्ट्रक्चरच्या एनर्जी पासून कमी राहते. पहिला झाला. दुसरा, रेझोनन्स ॲव्हरेजेस द बॉन्ड कॅरेक्टरिस्टिक्स ॲज अ होल. ठीक आहे. जे बॉन्डचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्यांना ॲव्हरेज करून देते ॲज अ होल. आता खूप सारे मिसकॉन्सेप्शन्स आहे जे कन्फ्युजन्स राहतात आपल्याला. कोणते कोणते आहे? सगळ्यात पहिले बघा, कॅनॉनिकल फॉर्म जे आहे त्यांचं काही एक्झिस्टन्स नाही राहत. कोणताही मॉलिक्यूल त्याच्या मोस्ट स्टेबल फॉर्म मध्ये राहील. ठीक आहे. म्हणूनच जे आपले कॅनॉनिकल फॉर्म्स आहे त्यांचं काहीच रिअल एक्झिस्टन्स नाही राहत. सेकंड बघा, मॉलिक्यूल डज नॉट एक्झिस्ट फॉर अ सर्टन फ्रॅक्शन ऑफ टाइम इन वन कॅनॉनिकल फॉर्म और अँड फॉर अदर फ्रॅक्शन्स ऑफ टाइम इन अदर कॅनॉनिकल फॉर्म. ठीक आहे. असं नाही की ते काही वेळेसाठी हे एक कॅनॉनिकल फॉर्म मध्ये होईल आणि मग त्याच्यानंतर दुसरे कॅनॉनिकल फॉर्म मध्ये. आता जे आपला इक्विलिब्रियम आपण बघितलं ना, तसं काही इक्विलिब्रियम नाही राहत बिटवीन कॅनॉनिकल फॉर्म्स. आणि जे आपलं मॉलिक्यूल राहते त्याचं फक्त एक सिंगल स्ट्रक्चर राहते. ठीक आहे. आणि हे काय आपला रेझोनन्स हायब्रिड आहे कॅनॉनिकल फॉर्मचा. ठीक आहे. आणि हे जे कॅनॉनिक रेझोनन्स हायब्रिड आहे त्याला आपण कोणत्याही सिंगल लिव्ह स्ट्रक्चरनी रिप्रेझेंट नाही करू शकत. ठीक आहे. हे झालं आपलं रेझोनन्सचं कॉन्सेप्ट. नेक्स्ट आपला आहे पोलॅरिटी ऑफ बॉन्ड्स. आता जर आपल्या जवळ 100% आयनिक किंवा कोव्हॅलंट बॉन्ड आहे तर हे आपली आयडियल सिच्युएशन आहे. ठीक आहे. पण रियालिटी मध्ये काय असते? नो बॉन्ड और कंपाउंड इज आयदर कम्प्लिटली कोव्हॅलंट और आयनिक. ठीक. जर दोन हायड्रोजन ॲटम्स पर आपण घेतले त्याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड आहे, त्यांच्यामध्ये पण काही आयनिक कॅरेक्टर राहतेच. ठीक आहे. आता जेव्हाही कोणते कोव्हॅलंट बॉम्ब फॉर्म होत आहे दोन सिमिलर ॲटम्सच्या मधात, जसं की H2, O2, Cl2, N2 किंवा F2, ते जे शेअर्ड पॅरिटी ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे ते इक्वली अट्रॅक्ट होतात दोघे ॲटम्सनी. आणि ॲज अ रिझल्ट काय होते, जे आपला इलेक्ट्रॉन पेअर आहे ते एक्झॅक्टली बिटवीन मध्ये राहते दोघेही आयडेंटिकल न्यूक्लियन्स. आता हे जे बॉन्ड फॉर्म झाला त्याला आपण म्हणतात नॉन पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. याचे कॉन्ट्ररी आपल्याजवळ एक हेट्रोन्युक्लियर मॉलिक्यूल आहे. हेट्रोन्युक्लियर मॉलिक्यूल म्हणजे दोन जे ॲटम्स आहे जे बॉन्ड फॉर्म करत आहे ते वेगळे वेगळे. ठीक आहे. आता जे शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे दोन ॲटम्सच्या मधात ते जास्ती डिस्प्लेस कुठे होईल? टुवर्ड्स फ्लोरीन. कारण की जे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी फ्लोरीन जे आहे जास्ती आहे कम्पेअर्ड टू हायड्रोजन. म्हणूनच हे जे आपलं बॉन्ड इथे बनलेलं आहे ते आहे आपला पोलर कोव्हॅलंट. समजलं? दोन प्रकारचे बॉन्ड झाले, नॉन पोलर आणि पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. आता हे इथे काय झालं? पोलरायझेशन झाला. ॲज अ रिझल्ट ऑफ पोलरायझेशन हे जे मॉलिक्यूल आहे त्याच्यावर काय असते आता? डायपोल मोमेंट. ठीक आहे. डायपोल मोमेंटचा अर्थ काय आहे? प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ चार्ज and the distance between centers of positive and negative charge. तर डायपोल मोमेंटची डेफिनेशन काय आहे? प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ चार्ज अँड डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह चार्ज. त्याला आपण कशाने डिनोट करतो? ग्रीक लेटर आहे आपलं म्यू. म्यूनी आपण डिनोट करतो त्याला. ठीक आहे. आणि मॅथमॅटिकली जर आपल्याला एक्सप्रेस करायचं आहे आपण कशी करू त्याला? डायपोल मोमेंट इज इक्वल्स टू चार्ज इंटू डिस्टन्स ऑफ सेपरेशन म्हणजे QR. डायपोल मोमेंटला एक्सप्रेस करायला आपण यूज करतो डी बाय युनिट्स. आणि डी बाय युनिट्सचा कन्व्हर्जन फॅक्टर काय आहे? 1 डी बाय इज इक्वल्स टू 3.33564 इंटू 10⁻⁻60 कूलम मीटर. ठीक आहे. आता जे आपलं डायपोल मोमेंट आहे ते एक वेक्टर क्वांटिटी आहे. ठीक आहे. आणि आपण एक एरो आणि टेल जे आपलं कॉन्सेप्ट आहे वेक्टर क्वांटिटीसाठी तसंच आपण त्याला डिनोट करतो. ठीक आहे. आणि जे आपलं डायरेक्शन राहते, ठीक आहे, जसं की H
एफ आहे. ठीक आहे, आणि आपण असं बनवलेलं आहे. तर हे जे एरो आहे ते आपल्या डायरेक्शन ऑफ शिफ्ट ऑर इलेक्ट्रॉन डेन्सिटी सांगते त्या मॉलिक्युल मध्ये. ठीक आहे, आणि जे क्रॉस एरोचं आपलं डायरेक्शन आहे अपोजिट आहे टू कन्व्हेन्शनल डायरेक्शन ऑफ डायपोल मोमेंट. ठीक आहे, आता पॉलीएटॉमिक मॉलिक्युल्स मध्ये काय राहते, डायपोल मोमेंट आपला फक्त जे इंडिव्हिज्युअल डायपोल मोमेंट आहे बॉन्डचे त्यांच्यावर नाही डिपेंड करते. ठीक आहे, पण ऑल्सो डिपेंड करते ऑन द स्पेशल अरेंजमेंट. जे वेगळे वेगळे बॉन्ड्स आहेत त्या मॉलिक्युल मध्ये कसे अरेंज झालेले आहे मॉलिक्युल्सच्या आतमध्ये त्याच्यावर पण डिपेंड करते ते. ठीक आहे, आणि हे जे असं केसेस असतात पॉलीएटॉमिक मॉलिक्युल्सचे त्यांच्यामध्ये डायपोल मोमेंट काय असते मॉलिक्युलचा, वेक्टर सम ऑफ डायपोल मोमेंट्स ऑफ वेरियस बॉन्ड्स. जितके बॉन्ड्स आहेत त्याच्यामध्ये त्यांचा वेक्टर सम. ठीक आहे, जसं की आपलं वॉटर मॉलिक्युल आहे. वॉटर मॉलिक्युल मध्ये जे अरेंजमेंट आहे ते असे आहे बॉन्ड डायपोलचा रिझल्टंट डायपोल मोमेंट अलॉंग त्यांचा वेक्टर कंपोनेंट राहील. ठीक, BF2 साठी डायपोल मोमेंट 0 आहे. त्याच्यामुळे कारण की ते जे बॉन्ड डायपोल्स आहे ते इक्वल आहे आणि ऑपोजिट डायरेक्शन मध्ये आहे, म्हणूनच ते वेक्टोरिकली कॅन्सल होऊन जातात. ठीक आहे, नेक्स्ट बघा. ठीक आहे, मॉलिक्युल साठी आपल्याला दिलेलं आहे जसं की एक आहे BF3, मग त्याच्यानंतर आहे NH3. ठीक आहे, आता इथे एक खूप इम्पॉर्टंट स्टेटमेंट दिलेली आहे आपल्याला. ऑल द covalent bonds have some partial ionic character. Ionic bonds also have partial covalent character. ठीक आहे, आणि जे पार्शियल कोव्हॅलेंट कॅरेक्टर राहते आयनिक बॉन्डचा त्यांनी फजान्सनी डिस्कवर केलेला होता आणि त्याला आपण म्हणतात फजान्स रूल्स. ठीक आहे, फजान्स रूल्स कशासाठी आहे, पार्शियल कोव्हॅलेंट कॅरेक्टर ऑफ आयनिक बॉन्ड्स. चला, फर्स्ट रूल काय आहे आपला फजानचा, smaller the size of the cation, larger the size of the anion, greater the covalent character of an ionic bond. ठीक आहे, कमी साईज पाहिजे आपल्याला कॅटायनचा आणि लार्जर पाहिजे अनायनचा, ते इतकं जास्त कोव्हॅलेंट कॅरेक्टर होईल आयनिक बॉन्डचा. हेच झालं फर्स्ट. सेकंड बघा, ग्रेटर द चार्ज ऑन कॅटायन ग्रेटर द कोव्हॅलेंट कॅरेक्टर ऑफ आयनिक बॉन्ड. जितकं जास्त चार्ज राहील कॅटायनवर तेवढं जास्त कोव्हॅलेंट कॅरेक्टर राहील आयनिक बॉन्डचा. आता कॅटायन्सचं सेम साईज अँड चार्ज. ठीक आहे, ते कॅटायन्स आहे त्यांचं चार्ज सेम आहे आणि साईज सेम आहे. वन विथ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणतं आहे, N-1D NS0. हे कोणतं आहे आपलं ट्रान्झिशन मेटल्स. हे आपलं जास्ती पोलरायझिंग आहे दॅन द वन विथ नोबल गॅस कॉन्फिगरेशन NS2 NP6, आणि NS2 NP6 आहे आपला अल्कनी आणि अल्कलाइन अर्थ मेटल कॅटायन्स. ठीक आहे, आता जे कॅटायन असते ते आपला एनायनला पोलराइज करते, म्हणजे जे इलेक्ट्रॉनिक चार्ज आहे ते आपल्याजवळ ते खिचते आणि जे इलेक्ट्रॉनिक चार्ज आहे ते दोघांच्या मधात त्याला वाढते. ठीक आहे, असंच आपला कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये होते. ठीक आहे, म्हणजे जे दोन न्यूक्लिय आहे त्यांच्या मधात इलेक्ट्रॉन चार्ज डेन्सिटी जे आहे ते बिल्डअप होते. ठीक आहे, आता कोणत्याही आयनिक बॉन्डचा कोव्हॅलेंट कॅरेक्टर कोणते कोणते फॅक्टर्स डिटर्माइन करतात हे बघा. पोलरायझिंग पॉवर ऑफ कॅटायन, पोलरायझेबिलिटी ऑफ एनायन आणि एक्सटेंट ऑफ डिस्टॉर्शन म्हणजे पोलरायझेशन ऑफ एनायन. हे आपले फॅक्टर्स आहे जे डिटरमाइन करतात पर्सेंट कोव्हॅलेंट कॅरेक्टर इन आयनिक बॉन्ड. बरोबर, चला ठीक आहे, तर हे झालं आपलं फजान्स रूल्स. ठीक आहे, आणि डायपोल मोमेंटच्या काय कॉन्सेप्ट होता. नेक्स्ट आता आपण बघू व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थिअरी म्हणजे VSEPR थिअरी. त्याचा अगोदर आपण बघू हे जे काही सिलेक्टेड मॉलिक्युल्स आहेत. आता सगळे जे मॉलिक्युल्स राहतात त्याला आपण काही काही स्पेसिफिक कॅटेगरीमध्ये टाकू शकतो. ठीक आहे, जसं एक मॉलिक्युल आहे आपला AB, दुसरा आहे AB2, मग AB3
आणि AB4 हे आपले टेम्पलेट्स आहे की अशा ते मॉलिक्युल आपला असं राहते. ठीक आहे. चला आता जी आपली थिअरी आहे व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थिअरी, त्याचे कोणते कोणते आपले मेन पॉस्टुलेट्स आहेत ते आपण बघू. द शेप ऑफ अ मॉलिक्यूल डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर्स. ठीक आहे. शेप ऑफ द मॉलिक्यूल आहे कोणते फॅक्टरवर डिपेंड करते? नंबर ऑफ व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर्स, ते बॉन्डेड असो किंवा नॉन बॉन्डेड असो अराउंड द सेंटर ॲटम. ठीक आहे. हे झाला आपला पहिला पॉस्टुलेट VSEPR थिअरीचा. दुसरा पॉस्टुलेट कोणता आहे आपला? पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलेन्स शेल्स रिपेल वन अनदर since their electron clouds are negatively charged. ठीक है. तीसरा बघा, these pair of electrons tend to occupy such position in space that minimize repulsion आणि maximize distance between them. तर हे जे इलेक्ट्रॉन्स आहे यांचं पेअर अशी पोझिशन्स घेतात स्पेसमध्ये की जे रिपल्शन आहे ते कमी होईल आणि जे डिस्टन्स बिटवीन देम आहे, सेपरेशन आहे, ते जास्तीत जास्त होईल. ठीक आहे. आणि हे जे आपले पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत ते एक दुसऱ्याला रिपेल करतात कारण की त्याचे इलेक्ट्रिक चार्ज जे आहे ते इलेक्ट्रिक क्लाउड्स जे आहेत इलेक्ट्रॉन क्लाउड्स ते नेगेटिव्हली चार्ज राहतात. चौथा पॉस्टुलेट बघा, द व्हॅलेन्स शेल इज टेकन ॲज अ स्फिअर विथ द इलेक्ट्रॉन पेअर्स लोकलायझिंग ऑन द स्फेरिकल सरफेस ॲट मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम वन अनदर. जे आपलं व्हॅलेन्स शेल आहे ते एक स्फिअर सारखं आहे, त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन पेअर्स आहेत ते कुठे सिच्युएटेड आहे? मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम वन अनदर, ज्याच्यामुळे त्यांचं रिपल्शन कमीत कमी होईल. आता एक मल्टिपोल बॉन्ड जेव्हा राहते त्याला आपण ट्रीट करतो जसं की ते सिंगल इलेक्ट्रॉन पेअर आहे, आणि जे 2 किंवा 3 इलेक्ट्रॉन पेअर्स आहे मल्टिपल बॉन्डचे त्याला आपण एक सिंगल सुपर पेअर सारखा ट्रीट करतो. आता जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त रेझोनन्स स्ट्रक्चर्स कोणत्याही मॉलिक्युलला रिप्रेझेंट करू शकतात तेव्हा VSEPR थिअरी जी आहे त्याचं कोणत्याही स्ट्रक्चरला ऍप्लिकेबल आहे. ठीक आहे. आता जे रिपल्सिव्ह इंटरॅक्शन राहते इलेक्ट्रॉन पेअर्सच्या ते कोणत्या ऑर्डरमध्ये राहते ते इथे दिलेलं आहे आपल्याला. लोन पेअर जे आपलं इंटरॅक्शन आहे LP लोन पेअरला आपण LP ने डिनोट करतो. लोन पेअर सगळ्यात जास्त, त्याच्यानंतर लोन पेअर बॉन्ड पेअर आणि सगळ्यात कमी राहतं आपला बॉन्ड पेअर. ठीक आहे. महत्वाचं आहे, याच्यावर लक्ष द्या तुम्ही. आता नीहोम आणि गिलेस्पी हे 2 वैज्ञानिक होते ज्यांनी रिफाईन केलं VSEPR मॉडेलला. ठीक आहे. जे लोन पेअर आणि बॉन्डिंग पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स राहतात त्यांच्यामध्ये डिफरन्स सांगितलं त्यांनी. लोन पेअर जे राहतात ते सेंट्रल ॲटमवर लोकलाइज राहतात. ठीक आहे. आणि जे आपलं बॉन्डेड पेअर आहे ते 2 ॲटम्सच्या मधात शेअर होत आहे. बरोबर. म्हणजे जे आपलं लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहे कोणत्या मॉलिक्युलमध्ये ते जास्ती स्पेस ऑक्युपाय करतात कम्पेअर्ड टू द बॉन्डिंग पेअर. आता याच्याने काय होते? ग्रेटर रिपल्शन बिटवीन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ॲज कम्पेअर्ड टू द लोन पेअर बॉन्ड पेअर आणि बॉन्ड पेअर. हे जे रिपल्शनचे इफेक्ट्स आहे त्यांनी काय होते? डेव्हिएशन्स फ्रॉम आयडियलाइज शेप्स आणि ऑल्टरेशन इन बॉन्ड. ठीक आहे. जे आपला आयडियली त्याचा शेप राहायला पाहिजे होता आणि जितका बॉन्ड अँगल राहायला पाहिजे होता त्याच्याने इथे डिफर करतात. आता जर आपल्याला जॉमेट्रिकल शेप्स प्रेडिक्ट करायचं आहे कोणती मॉलिक्युल्सचे VSEPR थिअरीच्या मदतीने, तेव्हा आपण काय करतो, असं कन्व्हिनियंट राहते की आपण ते जे मॉलिक्युल्स आहे त्यांना 2 कॅटेगरीज मध्ये डिवाइड करू. फर्स्ट आपला आहे की ते मॉलिक्युल्स ज्यांच्या सेंट्रल ॲटम जवळ कोणताही लोन पेअर नाही आहे, आणि दुसरं ते आहे ज्यांच्यामध्ये 1 किंवा 1 पेक्षा जास्त लोन पेअर आहे ऑन सेंट्रल ॲटम. ठीक आहे. चला आता हे बघा, याच्यामध्ये सेंट्रल ॲटम ज्यांच्यावर
कोणताही लोन पेअर नाही. BeCl2 अँगल किती आहे? 180 डिग्री. BF3 120 डिग्री. CH4 याच्यामध्ये आहे 109.5 डिग्री. आणि PCl5 मध्ये एक्स वाय आणि झेड ऍक्सिस सारखा आहे. 90 डिग्री आहे परपेंडिक्युलर आणि 120 डिग्री एक प्लेन मध्ये. ठीक आहे, हे बघू आता आपण एक एक. नेक्स्ट यांना आपण काय म्हणतात? लिनियर, ट्रायगोनल, प्लेनर, टेट्राहेड्रल, ट्रायगोनल, बायपिरामिडल आणि ऑक्टाहेड्रल हे आपले जॉमेट्रीज असतात. चला, तर हे वाला जे आपला टेबल आहे ते आपल्याला चांगल्याने सांगते की आपले कोणते कोणते जॉमेट्रीज राहतात. ठीक आहे, आणि VACPR थेरी आपली कोणती होती? VACPR थेरीचा फुल फॉर्म होता व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थिअरी. बरोबर. चला, जर आपल्या जवळ आता नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर्स जे आहे ते 2 आहे, त्याच्यामध्ये अरेंजमेंट कसं होईल? लिनियर. ठीक आहे, कम्प्लिटली ऑपोजिट. आणि बॉन्ड अँगल आहे आपला 180 डिग्री. मॉलिक्युलर जॉमेट्री बघा, BAB लिनियर. एक्झाम्पल्स काय काय आहे याचे? BeCl2, HgCl2. चला, नेक्स्ट आहे आपला 3 इलेक्ट्रॉन पेअर आहे, याच्यामध्ये होईल ट्रायगोनल, प्लेनर. एकच प्लेन मध्ये ट्रायगोनल. हे कसं होईल? 120 डिग्री बॉन्ड अँगल. आणि जे आपला जॉमेट्री आहे मॉलिक्युलची ते कशी आहे? ट्रायगोनल, प्लेनर आहे. एक्झाम्पल्स काय आपले याचे? BF3. नेक्स्ट बघा, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर्स जे आहे 4 आहे. तर जे आपला अरेंजमेंट आहे इलेक्ट्रॉन पेअरचा ते कसं आहे आपला? टेट्राहेड्रल. टेट्राहेड्रल मध्ये जे बॉन्ड अँगल आहे ते आहे 109.5 डिग्री. बरोबर, जॉमेट्री टेट्राहेड्रल. आणि एक्झाम्पल्स काय आपल्या मॉलिक्युलचा? CH4 आणि NH4 प्लस. नेक्स्ट आहे आपला 5 इलेक्ट्रॉन पेअर आहे आपल्याजवळ. तर जे जॉमेट्री आहे ते कशी आहे? ट्रायगोनल, बायपिरामिडल. म्हणजे हे बघा, 1 2 3 हे एक प्लेन मध्ये आहे ट्रायगोनल, आणि बायपिरामिडल म्हणजे एक इथे आणि एक इथे आहे. ठीक आहे, ट्रायगोनल, बायपिरामिडल. याचं एक्झाम्पल आहे PCl5. नेक्स्ट आहे आपला इलेक्ट्रॉन पेअर्स आपल्या जवळ आहे 6 मध्ये आपण कसे अरेंज करू याला आता? ऑक्टाहेड्रल. ऑक्टाहेड्रलचा काय अर्थ राहते? हे आपण एक प्लेन घेऊ, त्याच्यामध्ये 4 पोझिशन्स घेऊ असे. हे 4 अरेंज झाले एकच प्लेन मध्ये, आणि 2 जे राहील आपले एक वरती राहील आणि एक खालती. ठीक आहे, हे झालं आपलं ऑक्टाहेड्रल. ऑक्टाहेड्रल मध्ये जे अँगल आहे ते आहे 90 डिग्री. बरोबर. आणि याचा आपला जे एक्झाम्पल आहे ते आहे SF6. चला, तर हे बघितलं होतं आपण की जे आपले मॉलिक्युल्स राहतात ज्यांचे सेंट्रल ॲटम जवळ कोणतेही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स नाही. ठीक आहे, ते जर तुम्ही बघाल सेंट्रल ॲटम आहे ते A आहे प्रत्येक मॉलिक्युल मध्ये, त्याच्या जवळ कोणतेही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स नाही आहे. ठीक आहे, तर त्यांची जॉमेट्री कशी राहते, ते वाले जे मॉलिक्युल्स आहे त्यांची जॉमेट्री कशी राहते ते आपण बघितलं आता. नेक्स्ट आपण बघू ते वाले मॉलिक्युल्स किंवा आयन्स ज्यांचे सेंट्रल आयनवर एक किंवा एक पेक्षा जास्ती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स राहतात. ठीक आहे, लक्ष द्या. जे मॉलिक्युल टाईप आहे आपला ABE. याच्यामध्ये नंबर ऑफ बॉन्डिंग पेअर्स जे आहे ते 2 आहे. लोन पेअर किती आहे? 1. अरेंजमेंट कसा आहे आपला? ट्रायगोनल, प्लेनर. ठीक आहे, 2 बॉन्ड पेअर आणि 1 लोन पेअर. तर हे झालं ट्रायगोनल, प्लेनर. आणि जे शेप आहे ते आहे आपला बेंट. याचा एक्झाम्पल काय आहे? SO2 O3. ठीक आहे, हे. नेक्स्ट आहे आपला AB3E. याच्यामध्ये नंबर ऑफ बॉन्डिंग पेअर्स जे आहे ते आहे 3 आणि नंबर ऑफ लोन पेअर्स आहे 1. तर जे अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रॉन पेअर्स आहे ते कसं होईल? टोटल 4 आहे आपल्या जवळ.
ते होईल टेट्राहेड्रल. आणि टेट्राहेड्रल मध्ये हे होईल ट्रायगोनल पिरामिडल. कारण की जे लोन पेर आहे ते आपल्या जॉमेट्री मध्ये नाही येत. हे कसं होईल, याचा सेट ट्रायगोनल पिरामिडल. आणि याचं एक्झाम्पल आहे आपल्या जवळ NH3. मग आपलं असते AB3E2, म्हणजे बॉन्डिंग पेअर्स 2 आहे. ठीक आहे, AB2E2 व्हायला पाहिजे आणि लोन पेअर्स आहे 2. त्याच्यामध्ये कसं होईल, टेट्राहेड्रल, 2 लोन पेअर साठी आणि 2 बॉन्ड पेअर साठी. आणि इथे पण जॉमेट्री आपली बेंट आहे. ठीक आहे, जॉमेट्री टेट्राहेड्रल आहे आणि शेप बेंट आहे. याचं एक्झाम्पल आहे H2O. मग त्याच्यानंतर आला आपला AB4E. B4 म्हणजे 4 बॉन्डिंग पेअर आणि 1 इलेक्ट्रॉन पेअर, लोन इलेक्ट्रॉन पेअर. याच्यामध्ये जॉमेट्री जी आहे ते आहे ट्रायगोनल बायपिरामिडल आणि शेप आहे आपला सीसॉ. याचं एक्झाम्पल आहे आपल्या जवळ SF4. नेक्स्ट आहे आपला AB3E2. याच्यामध्ये 3 बॉन्ड पेअर आहे आणि 2 इलेक्ट्रॉन पेअर. याची जॉमेट्री पण कशी आहे, ट्रायगोनल बायपिरामिडल. आणि जे आपला शेप आहे ते आहे टी शेप. ठीक आहे, आणि एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे याचा ClF3. ठीक आहे, मग आला आपला AB5E. AB5E मध्ये जे नंबर ऑफ बॉन्डेड पेअर आहे ते आहे 5. आणि जे इलेक्ट्रॉन पेअर्स आहे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ते 1 आहे, म्हणजे 6 झाले. आता 6 आयटम साठी आपण काय घेऊ, ऑक्टाहेड्रल जॉमेट्री. आणि हे जे ऑक्टाहेड्रल जॉमेट्री आहे त्याच्यामध्ये आपण स्क्वेअर पिरामिड बनवत आहोत. बघा इथे हे याला तुम्ही जॉईन करा आणि हे आयटम याला जॉईन होत आहे, असं म्हणलं ना स्क्वेअर पिरामिड. ठीक आहे, आणि याचं एक्झाम्पल काय आहे आपलं BrF5. चला लास्ट बघू आपण AB4E2. याच्यामध्ये बॉन्डेड इलेक्ट्रॉन पेअर किती आहे, 4. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन किती आहे, 2. त्याच्यामध्ये पण ऑक्टाहेड्रल राहील, पण याच्यामध्ये स्क्वेअर प्लेन, कारण की ते एकच प्लेन मध्ये ते सगळे ऍटम्स येईल. आणि XeF4 याचं एक्झाम्पल आहे. बरोबर. आता शेप्स बघू आपण. ज्यांचे ऍटम्स यांच्यामध्ये बॉन्ड पेअर आहे आणि लोन पेअर आहे त्यांचे शेप्स कसे राहतात ते मॉलिक्युल्सचे. BCG आहे डॅनिश 113, OPV, IPV, P1, P2 आणि P3. मीजल्स एडमन्स्टन झॅग्रेब, मम्स जेरिलिन, रुबेला RA27/3. ठीक आहे, तर AB2E साठी बॉन्डिंग पेअर्स किती आहे, 4. आणि लोन पेअर्स 1. अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स कसा आहे आपला, बेंट आहे. थिअरेटिकली कसं व्हायला पाहिजे होतं, ट्रायंग्युलर प्लेनर, पण ते V शेप राहते. कारण की जे लोन पेअर बॉन्ड पेअर रिपल्शन आहे ते खूपच जास्ती आहे कम्पेअर्ड टू बॉन्ड पेअर रिपल्शन. म्हणूनच अँगल रिड्यूस झालेला आहे टू 119.5 डिग्री. तसंच आपला NH3 साठी आहे, H2O साठी आणि SF4 साठी. ही होती आपली VSEPR थेअरी, म्हणजे व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेअरी. बरोबर. नेक्स्ट आपण बघू आता व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी. 3 थिअरी आपण कव्हर केलेल्या आतापर्यंत, आणि आपण अजून एक बघू आता व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी. व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी काय म्हणते आपल्याला, आता लिव्हिस अप्रोच जे आहे त्याच्याने आपण स्ट्रक्चर ऑफ मॉलिक्युल्स जे आहे ते लिहू शकतो, पण ते आपल्याला नाही सांगत फॉर्मेशन ऑफ केमिकल बॉन्ड. ठीक आहे, आणि जे आपले बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी आहे त्यांच्यामध्ये डिफरन्स राहते, आणि बॉन्ड लेंथ मध्ये पण डिफरन्स राहते इन मॉलिक्युल्स. जसे आपलं H2 आहे, F2 आहे, त्याच्यामध्ये हे जे डिफरन्स येत आहे त्याचे काय कारण आहे ते नाही सांगते आपल्याला. आणि तसंच जे आपलं VSEPR थिअरी आहे ते आपल्याला जॉमेट्री ऑफ सिम्पल मॉलिक्युल्स देते, पण थिअरेटिकली त्यांना एक्सप्लेन नाही करू शकत, आणि त्याचे पण लिमिटेड त्याचे ऍप्लिकेशन्स आहे. आता
हे लिमिटेशन्सला ओव्हरकम करायला दोन खूपच इम्पॉर्टंट थिअरीज आले, जे आपले कोणावर बेस्ड ऑफ क्वांटम मेकॅनिकल प्रॉपर्टीज. ठीक आहे, हे दोन थिअरीज कोणते आहे आपले? व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी आणि मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. ठीक आहे. आता व्हॅलेन्स बॉन्ड थिअरीला कोणी इंट्रोड्यूस केला? हिटलर अँड लंडननी. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर डेव्हलप केला पॉलिंग आणि जे दुसरे वैज्ञानिक होते त्यांनी. आता हे जे थिअरी आहे व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी, हे बेस्ड आहे ऑन द नॉलेज ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स. ठीक, हे जे दोन तुमचे कॉन्सेप्ट आहे, ॲटॉमिक ऑर्बिटल्स आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲटम्स, हे खूप इम्पॉर्टंट आहे आपला क्लास 11th आणि 12th दोघे क्लासेस आपले चॅप्टर्स आहे त्यांना समजायला. आता दोन हायड्रोजन ॲटम्स आहे आपल्याजवळ, ए आणि बी. ते एक दुसऱ्याला अप्रोच करत आहे, हॅव्हिंग न्यूक्लिआय NA आणि NB. आणि जे इलेक्ट्रॉन्स आहे त्यांच्या मध्ये ते आहे इलेक्ट्रॉन्स EA आणि EB. आता हे जे ॲटम्स जेव्हा ॲट अ लार्ज डिस्टन्स फ्रॉम इच अदर आहे, त्यांच्यामध्ये काही इंटरॅक्शन नाही होत आहे. जसे जसे हे ॲटम्स अप्रोच इच अदर, नवीन अट्रॅक्टिव्ह आणि रिपल्सिव्ह फोर्सेस जे आहे ते ऑपरेट करतात. अट्रॅक्टिव्ह फोर्सेस जे आहे ते कोणते पॅरामीटर्सच्या मदत आहे? न्यूक्लियस ऑफ वन ॲटम अँड इट्स ओन इलेक्ट्रॉन, म्हणजे NA EA आणि NB EB. दुसरा बघा, दुसरा आहे आपला न्यूक्लियस ऑफ वन ॲटम आणि इलेक्ट्रॉन ऑफ अदर ॲटम, म्हणजे NA EB आणि NB EA. तसंच रिपल्सिव्ह फोर्सेस कुठे राहील? बिटवीन इलेक्ट्रॉन्स ऑफ टू ॲटम्स, आणि तसंच बिटवीन न्यूक्लिआय ऑफ टू ॲटम्स. आता अट्रॅक्टिव्ह फोर्सेस काय प्रयत्न करते की बाबा आपण हे दोन जे ॲटम्स आहे त्यांना एकमेकचा करीब आणू, आणि रिपल्सिव्ह फोर्सेस काय करेल? त्यांना अजून पुश करेल. इथे बघा हे फिगर मध्ये दाखवलेलं आहे अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आणि रिपल्सिव्ह फोर्सेस. आता मग त्याच्यानंतर आपण एक्सपेरिमेंट केला. एक्सपेरिमेंट जेव्हा केला त्याच्यामध्ये आपल्याला काय भेटलं की मॅग्निट्यूड ऑफ न्यू अट्रॅक्टिव्ह फोर्सेस इज मोर दॅन न्यू रिपल्सिव्ह फोर्सेस. ॲज अ रिझल्ट काय होते? हे जे दोन ॲटम्स आहे अप्रोच इच अदर आणि पोटेन्शियल एनर्जी डिक्रीजेस, आणि अल्टिमेटली असं एक स्टेज रीच होते जिथे नेट फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे ते नेट फोर्स ऑफ रिपल्शनला बॅलन्स करते आणि सिस्टम अक्वायर्स मिनिमम एनर्जी. आता सिस्टमने जर मिनिमम एनर्जी अक्वायर केली म्हणजे हे स्टेबल कॉन्फिगरेशन मध्ये आला. ठीक आहे, या स्टेजवर हे जे दोन हायड्रोजन ॲटम्स आहे आपण असं म्हणतो की हे बॉन्डेड आहे आणि स्टेबल मॉलिक्यूल बनवलेलं आहे त्यांनी. आता जेव्हा हे बॉन्ड फॉर्म होत आहे तेव्हा एनर्जी रिलीज होत आहे. ठीक आहे, आणि हे जे एनर्जी रिलीज झाली त्याला आपण म्हणतात बॉन्ड एन्थॅल्पी. ठीक आहे, जसं की आपला इथे फिगर आहे त्याच्यामध्ये एनर्जी आणि इंटरन्यूक्लियर डिस्टन्स. तर एक पॉइंट अशा येते बॉन्ड लेंथ जिथे बॉन्ड एनर्जी आहे ते मिनिमम आहे. ठीक आहे, आणि हेच आपली स्टेबल स्टेट आहे. बरोबर, मोस्ट स्टेबल स्टेट. चला नेक्स्ट आपण बघू आता ऑर्बिटल ओव्हरलॅप कॉन्सेप्ट. आता जसं की हायड्रोजन मॉलिक्यूल मध्ये अशी एक मिनिमम एनर्जी स्टेट आली होती जिथे दोन हायड्रोजन ॲटम्स इतके नजदीक होते की त्यांचे जे ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहे त्यांचं काय झालं? पार्शियल इंटरपेनिट्रेशन, म्हणजे एक ॲटमचं ऑर्बिटल दुसऱ्या ॲटमचं जे ऑर्बिटल आहे त्यांच्यामध्ये पेनिट्रेट केला. आता हे जे पार्शियल मर्जिंग आहे ॲटॉमिक ऑर्बिटल्सची यालाच आपण म्हणतात ओव्हरलॅपिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. ठीक आहे, दोन ॲटम्सचे जे ऑर्बिटल्स आहे ते पार्शियली मर्ज झाले, त्यांना आपण काय म्हणतो? ओव्हरलॅपिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. आणि याच्याने काय होते? रिझल्ट्स इन पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता कोणत्याही कोव्हॅलंट बॉन्डचा स्ट्रेंथ किती आहे ते कशाने डिसाइड होते? एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅप. ठीक आहे,
एक कोव्हॅलंट बॉन्डची किती स्ट्रेंथ होईल ते डिसाइड होते बाय एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅप. जितकं जास्त ओव्हरलॅप राहील तेवढं स्ट्रॉंग आपला बॉन्ड राहील बिटवीन टू ॲटम्स. म्हणूनच अकॉर्डिंग टू ऑर्बिटल ओव्हरलॅप कॉन्सेप्ट काय म्हणू शकतो आपण, फॉर्मेशन of a covalent bond between two atoms results by pairing of electrons present in the valence shell having opposite spin. ठीक आहे, व्हॅलेन्स शेल मध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहे पेअर ऑफ त्यांची पेअरिंग होते आणि हे जे इलेक्ट्रॉन्स आहे त्यांच्याजवळ ऑपोजिट स्पिन आपल्याला व्हायला पाहिजे. ठीक आहे, हे होतं आपलं ऑर्बिटल ओव्हरलॅपचं कॉन्सेप्ट. नेक्स्ट आपण बघू डायरेक्शनल प्रॉपर्टीज ऑफ बॉन्ड्स. ठीक आहे, कोव्हॅलंट बॉन्ड आपला कसे फॉर्म होते बाय ओव्हरलॅपिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. आता हायड्रोजनचे मॉलिक्यूल आहे ते कसे फॉर्म होते ड्यू टू ओव्हरलॅप ऑफ 1s ऑर्बिटल्स ऑफ 2h ॲटम्स. आणि जे आपले पॉलीॲटॉमिक मॉलिक्युल्स आहे, कोणते आहे पॉलीॲटॉमिक मॉलिक्युल्स, CH4 NH3 H2. जे जॉमेट्री ऑफ मॉलिक्युल्स आहे त्यांची ते पण आपली महत्वाची राहते इन ॲडिशन टू बॉन्ड फॉर्मेशन. ठीक आहे, म्हणजे जर आपल्याला एक्झाम्पल घ्यायचं आहे, CH4 मॉलिक्युल जे आहे त्याचं शेप कसं असते, टेट्राहेड्रल शेप. त्यांचा जे बॉन्ड अँगल राहते ते 109.5 डिग्री राहते. आणि तसंच जे आपला HCH बॉन्ड अँगल आहे ते पण 109.5 आहे. NH3 मॉलिक्युल जे आहे त्याचा शेप पिरामिडल कार आहे. ठीक आहे, त्याची व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी आहे हे आपली शेप फॉर्मेशन आणि डायरेक्शनल प्रॉपर्टीज जे आहे बॉन्डची ते एक्सप्लेन करते इन पॉलीॲटॉमिक मॉलिक्युल्स, जसं की आपलं CH4 झाला, NH3 आणि H2 इन टर्म्स ऑफ ओव्हरलॅप आणि हायब्रिडायझेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. ठीक आहे, हे होतं आपला डायरेक्शनल प्रॉपर्टीज ऑफ बॉन्ड्स. हे झाले आपले आजचे जे कॉन्सेप्ट होते इन केमिकल बॉन्डिंग आणि मॉलिक्युलर स्ट्रक्चर. लास्ट आपण हे वाला फिगर घेऊ आणि मग समाप्त करू हे वाला सेशन. बघा, याच्यामध्ये पॉझिटिव्ह और इन फेज ओव्हरलॅप, याचा अर्थ काय आहे, PZ ऑर्बिटल आहे, त्याचा एक ऑर्बिटल आहे त्याच्यामध्ये नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन आहे. जर पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह ओव्हरलॅप होत आहे म्हणजे PZ चा पॉझिटिव्ह PZ चा पॉझिटिव्ह, हे झाला आपला इन फेज ओव्हरलॅप म्हणजे पॉझिटिव्ह ओव्हरलॅप. तसंच नेगेटिव्ह ओव्हरलॅप राहते केव्हा, आउट ऑफ फेज ओव्हरलॅप, म्हणजे एक पॉझिटिव्ह ऑर्बिटल आणि दुसरा नेगेटिव्ह ऑर्बिटल. जसं की ते PZच आहे दोन, पण एक पॉझिटिव्ह आणि एक नेगेटिव्ह, आणि दुसरा आहे आपला दोघे पॉझिटिव्ह आहे, त्याचे दोघे पॉझिटिव्ह आहे, ते झालं आपला पॉझिटिव्ह ओव्हरलॅप किंवा इन फेज ओव्हरलॅप. आणि दुसरा आहे नेगेटिव्ह ओव्हरलॅप किंवा आउट ऑफ फेज ओव्हरलॅप. आता I फिगर बघा आणि J फिगर बघा, इथे आपला झिरो ओव्हरलॅप आहे. झिरो ओव्हरलॅप आउट ऑफ फेज आहे हे, कारण की जे आपला डायरेक्शन ऑफ अप्रोच आहे आणि जे ओरिएंटेशन आहे ते दोघे मॉलिक्युल्सच्या वेगळं वेगळं आहे. म्हणूनच याच्यामध्ये ओव्हरलॅप जे आहे ते काहीच ओव्हरलॅप नाही होत आहे. ठीक आहे, तर हे होते आपले आजचे कॉन्सेप्ट. आता नेक्स्ट जे आपण सेशन घेऊ त्याच्यामध्ये आपण घेऊ ओव्हरलॅपिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स, मग टाइप्स ऑफ ओव्हरलॅपिंग आणि नेचर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड्स. त्याच्यानंतर सिग्मा बॉन्डचा अर्थ काय आहे, SS ओव्हरलॅपिंग काय राहते, SP ओव्हरलॅपिंग, PP ओव्हरलॅपिंग, मग त्याच्यानंतर पाय बॉन्डचा अर्थ काय असते आणि कसं आपण त्याला डिनोट करू, मग त्याच्यानंतर स्ट्रेंथ ऑफ सिग्मा आणि पाय बॉन्ड्स, आणि लास्ट आपला कॉन्सेप्ट आहे हायब्रिडायझेशनचा. हायब्रिडायझेशनचे फीचर्स काय राहतात, कंडिशन्स काय काय लागतात आपल्याला, मग कोणते कोणते प्रकारचे हायब्रिडायझेशन राहतात, SP2 हायब्रिडायझेशन, मग त्याच्यानंतर SP3 आणि
दुसरे एक्झाम्पल्स कोणते आहे आपले sp3 sp2 आणि sp हायब्रिडायझेशनचे. ठीक आहे. आणि जे एलिमेंट्स आपले डी ऑर्बिटल्सला इन्व्हॉल्व करतात त्यांचं हायब्रिडायझेशन कसं सांगतो आपण. आणि त्याच्यानंतर लास्ट घेऊ मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी, त्याचे फीचर्स आणि जे लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स राहते ते वाला कॉन्सेप्ट. आणि कॉम्बिनेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटलसाठी कंडिशन्स काय काय व्हायला पाहिजे, टाइप्स ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल्स कोणते राहतात आणि एनर्जी लेवल डायग्राम त्यांचं. ठीक आहे. चला मग थँक्यू.